नाशिकमध्ये MBA महिलेचा बाळ चोरण्याचा प्रयत्न अयशस्वी झालाय। जिल्हा रुग्णालयामधून बाळ चोरल्यानंतर काही तासात या महिलेला अटक करण्यात आली आहे। 4 किलोमीटरचा माग काढला गेला। 86 सीसीटीव्हींची पोलिसांनी तपासणी केली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला। 2 वेळा गर्भपात झालाय आणि 10 वर्षापासून बाळ होत नव्हतं म्हणून या महिलेने हे कृत्य केलं। आरोपी महिला सपना मराठे शासकीय सेवेत लेखापालपदी कार्यरत आहे। बाळ चोरण्यासाठी सपना मराठेनं 2 महिने रेकी केली होती। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। किरण, या सगळ्या संदर्भातले काय नेमके तपशील आहेत आणखी? खरं तर अपत्य प्राप्ती होत नाही म्हणून थेट धुळ्याहून नाशिक गाठलं होतं या सपना मराठे नामक महिलेनं। तब्बल 10 वर्ष लग्नाला उलटून गेली, मात्र मूल होत नसल्यामुळे थेट मूल चोरण्याचाच प्रकार या महिलेनं केलेला होता। जवळपास 4 किलोमीटरपर्यंतचा प्रवास या महिलेने कापला होता। नाशिकच्या पंचवटीमध्ये एका सुजाण नागरिकानं ही संपूर्ण महिलेचा पेरा ओळखून आणि जे सोशल मीडियावर वार्तांकन झालेले जे व्हिडिओ होते ते व्हायरल होत असताना हा संपूर्ण जो प्रकार आहे तो अनेक नागरिकांच्या निदर्शनास आलेला होता आणि त्यावरनं थेट पोलिसांना याबाबतची माहिती दिली आणि संबंधित महिला आणि जे बाळ होतं ते सुरक्षितरित्या पोलिसांच्या हाती लागलं। जवळपास 12 तासांच्या आतच या गुन्ह्याचा छडा लागलेला आहे। एकूणच जर बघितलं तर या महिलेनं जिल्हा रुग्णालयामध्ये रेकी केलेली होती। धुळ्याहून ती नाशिकला आलेली होती। नाशिकच्या दिंडोरीमध्ये तिचं माहेर होतं आणि असं सर्व असताना शासकीय सेवेत असताना या महिलेनं आपल्या सासरी मी गर्भवती असल्याचं सांगून ती माहेरी आलेली होती आणि त्या सगळ्या दरम्यान तिने हा प्रकार केलेला आहे। पोलिसांच्या आणि सुजाण नागरिकांच्या या एकूणच सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असला तरी या संपूर्ण दरम्यान जी बाळंतीण महिला होती तिचा ब्लड प्रेशर तब्बल 200 पर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं। आपलं बाळ चोरीला गेल्यामुळे कासावीस झालेली ही महिला हंबरडा फोडून रडत होती। जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना सांगत होती की माझं बाळ चोरीला गेलंय आणि या अशा सर्व परिस्थितीमध्ये एकूणच सोशल मीडियावर देखील या सगळ्या संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये बाळ सुखरूप महिलेच्या कुशीमध्ये गेलंय। त्यामुळे एक मोठा दिलासा पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल यांनी या दरम्यान सुटकेचा निश्वास देखील सोडलाय। निश्चित किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।